भोलेश्वर बर्डी येथील पार्किंग लॉट आहे. इथे दर्शन रांगेला इकडनं जायचं आणि 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग इथे आहे. एकदम असं निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे आणि या पावसामुळे एकदम सगळीकडे हिरवेगार झालेले आहे. संस्थांच्या जमिनीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय तो मूंग, चाफ्याचं असं मस्त आलेलं झाड, त्यावर फुललेले चाफे. चाफ्याचं गाणं कोणतं आहे? चाफा बोलेना चाफा डोलेना. मॅडम मला वाटतं चाफा मेला की काय. हे दिसतंय आपल्याला आपले महादेव मंदिरचा कळस. गेटच्या बाजूलाच विहिरीला एकदम फुल भरलेलं पाणी. हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. आपण आलेलो आहे भोलेश्वर बर्डी संस्थान जालना येथे.
जालन्यापासून 2 ते 3 किलोमीटर म्हणजे रोहनवाडी रोडवरती आहे आणि असं मन प्रसन्न करणारं असं महादेवाचं ठिकाण आहे. या ठिकाणी आपण आता व्हिडिओमध्ये जे काही बघितलंय तर ते एकदम असं मनाला प्रसन्न लाभणारं आणि एकदम शांततेत झालेलं आपलं महादेवाचं दर्शन. श्रावण महिना लागल्याच्या नंतर आपण महादेवाच्या ठिकाणी कुठेही गेलो नव्हतो, तरी आज आपण श्रावण मंगळवारच धरू, कारण की आज मंगळवार आहे आणि आज आपण आलेलो आहे महादेवाच्या दर्शनासाठी. भोलेश्वर बर्डी येथे आल्याच्या नंतर तुम्हाला एक मनाला एक वेगळी शांतता मिळते आणि खरंच एकदा तुम्ही या. इथं एक नैसर्गिकरित्या एकदम अत्यंत हिरवळ आणि एकदम जबरदस्त वातावरण इथं आहे. इथं आल्यानंतरच कळते काय वातावरण आहे तर. आणि इथे जवळपास संस्थांची भरपूरशी जमीन आहे, त्यामध्ये तुम्हाला भरपूर हिरवळ बघायला मिळते. आणि त्यानुसार आपण बघू की इथून पुढं ज्याही श्रावण सोमवारी किंवा मध्यंतरी आपल्याला श्रावण महिन्यात ज्या देवस्थानी जाता येईल तिथे आपण जाणार आणि ब्लॉग बनवणार आहोत. तर नक्की आवर्जून आपले सज्जन पुरुषचे ब्लॉग बघा, तुम्हाला नक्कीच आनंद येईल. चला तर भेटूया समोरच्या एखाद्या ब्लॉगमध्ये. राधे राधे. आज थोडी गडबड असल्यामुळे आपण एक अत्यंत छोटा म्हणजे 2 ते 3 मिनिटाचा एक व्हिडिओ बनवला आहे. तर यालाही तुम्ही चांगला सपोर्ट करा, सहकार्य करा आणि सज्जन पुरुष ब्लॉगिंग चॅनलला सबस्क्राईब करा.